सगळे मित्र सोयरे आज गेले वर्षभरापासून आमचे सोयरे शांतारामभाऊ ढोकणे असतील, आमचे लहान मेवणे एकनाथराव ढोकणे असतील, या घरामध्ये त्यांचा जो वावर होता तो दिशेनासा झाला. आणि गेले वर्षभरापासून हे कुटुंब आपलं दुःख असुरांच्या थेंबाने त्यांनी पार केलं. शेवटी दुःख किती सहन करायचं आणि सुख किती सहन करायचे परमेश्वराने आपल्याला विधिलिखित करून दिलेलं आहे. आपण सर्वजण कीर्तन रूपी सेवेसाठी 2 घंटे बसून राहिलात. तुम्हाला एक विनंती आहे की गेले शांतारामभाऊचं जे जिल्ह्यात काम आहे, महाराष्ट्रात काम आहे, थोडे त्यांचे प्रेमळ मित्र वक्ते 2-2 मिनिटात बोलणार आहे, तर आपण कृपया एक 15-20 मिनिटं फक्त शांतता ठेवावी आणि कोणी उठू नये अशी तुम्हाला एक नम्रतेची विनंती करतो. आणि माणूसकर सरांनी प्रस्तावित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. या कार्यक्रमासाठी हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील आपलं बहुमूल्य खर्च करून पुण्याहून इथं उपस्थित झालात आणि आमच्या ढोकणे परिवाराच्या आमंत्रणाला मान दिला, वारकरी संप्रदायाचा मान दिला. त्याबद्दल मी त्यांचं पंढरनाथ ढोकणे यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती. पंढरनाथ ढोकणे, माणिक ढोकणे, तू पण ये. त्यानंतर मालुमकर सरांनी प्रस्ताव करावा अशी मी त्यांना विनंती करतो. येऊ दे मित्रा डोळ्यात पाणी, आठवतील तेवढ्या आठवणी काढ, बाप असतो उन्हामधलं सावली देणारं वडाचं झाड. आज लोकनेते शांतारामभाऊ ढोकणे आणि एकनाथांना ढोकणे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या निमित्ताने भागवताचार्य आणि ज्यांच्या आवाजाची जादू आपण अनुभवली आहे असे हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांनी आपल्याला विचाररूपी अमृत दिलेलं आहे. आजच्या या प्रथम स्मृतिदिन वर्षश्राद्धाच्या निमित्ताने लोकनेते शांतारामभाऊ ढोकणे की ज्यांच्या कार्यकालाचा विचार केला तर 2 तासही बोलायला कमी पडतील, परंतु अनेक मान्यवर वक्त्यांना 2-2 मिनिटांमध्ये आपले विचार मांडायचे असल्यामुळे या ठिकाणी मी जास्त आपला वेळ घेणार नाही. वडिलांच्या अचानक जाण्याने परिवाराची संपूर्ण जबाबदारी शांतारामभाऊंना सोसावी लागली, स्वीकारावी लागली. मूळतःच स्वभावात चांगुलपणा असल्यामुळे आणि गावातील आणि पंचक्रोशीतील लोकांनी त्यांना योग्य सहकार्य करत समाज आणि इतर मित्र परिवाराला सोबत घेऊन त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आपोआप आली. विशेष म्हणजे त्यांच्या समवेत असणारे त्यांचे अनेक सोबती आज या ठिकाणी आहेत. पांडुर्ली गावचं प्रथम नागरिक म्हणून 1984 पासून त्यांनी नेतृत्व केलं. त्याचबरोबर राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचा सहवास लाभल्यानंतर 1999 ते 2004 नाशिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी केलेलं कार्य आपल्याला समोर आहे. त्याचबरोबर पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांच्या आणि समाजाच्या ज्या ज्या समस्या असतील त्या समस्या पुढाकार घेऊन सोडवण्याचं काम ढोकणे परिवारातल्या या अर्धोयुनी केलं. त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचा विषय आता निघालाच होता बाबांनी सांगितल्याप्रमाणे, त्याबद्दलही आपल्या सर्वांच्या साथीने त्यांनी नेतृत्व केलं. आणि विशेष म्हणजे बाजार समिती असेल, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचं जनता विद्यालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, अशा अनेक ठिकाणी त्यांनी जे हिरिरीने कार्य उभं केलं ते आपल्या सर्वांसमोर आहे. त्याचबरोबर प्रत्येक माणसाला त्याला जी जी समस्या भेडसावेल ती समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून त्यांच्या जाण्याने
त्यांच्या मातोश्री, त्यांचे परिवार, या दोघांचेही परिवार, त्यांच्या मुली असतील, मुलं असतील, पुतणे असतील, नातवंड असतील किंवा संपूर्ण ढोकणे परिवारासह पांडुर्ली आणि पंचक्रोशीतली अनेक कुटुंब या ठिकाणी पोरकी झाली. परंतु आत्ताच आपण विचार ऐकले की विचारांची दिशा आपल्याला असेल तर माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसं जगला हे फार महत्त्वाचं असतं आणि म्हणून त्यांनी दाखवून दिलं. माझ्याकडे फार मोठी माहिती आहे, परंतु मी त्यातल्या फार मोजक्या शब्दांना विचारांना स्पर्श करतो आहे. आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण गावची जबाबदारी सांभाळताना शांताराम भाऊ असतील, एकनाथ भाऊ असतील किंवा त्यांच्या पुढची वाटचाल चालवणारे त्यांचे बंधू असतील, पंढरनाथ ढोकणे असतील किंवा त्यांचे सर्व परिवारातले सदस्य असतील, हे फार मोठी जबाबदारी स्वीकारत आहेत. आणि आता महाराजांनी पण सांगितलं की पुढची वाटचाल त्यांना शांताराम भाऊंच्या विचारांवर करायची आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी विविध क्षेत्रातले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सर्वांचाच नामोल्लेख करणे या ठिकाणी शक्य नाही, परंतु जे मान्यवर, मोजके मान्यवर आहेत त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करतो. ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भगीरथजी शिंदे, माजी महापौर माननीय दशरथ अप्पा पाटील, त्याचबरोबर दोन्ही बाजूला अनेक मान्यवर आहेत. त्यामध्ये सोमनाथजी भिसे, केरू पाटील पवार, भाऊसाहेबजी शिंदे, रमेशजी रहाटळ, गोरडे अण्णा, रतन पाटील जाधव, बंडूनाना भाबड, अशोकराव डावरे, शिवाजीराव करंजकर, रवी पाटील बोराडे, ॲडव्होकेट सुभाषजी हरप, सोपानराव काळे, रघुनाथ पाटील बरकरे, नामदेवराव शिंदे, डॉक्टर जाकीर शेख, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय दिनकरप्पा आढाव, दत्तात्रयजी आरोटे, कामगार नेते उत्तमरावजी कासार, अशोकरावजी मोजाड, मराठा विद्या प्रसारक सभा संस्थेचे चिटणीस डॉक्टर सुनीलजी डिगले आणि संचालक सचिन भाऊ पिंगळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष बाबुरावजी मोजाड, सचिन भाऊ ठाकरे, ज्येष्ठ नेते चंद्रनाना कासार यांच्यासह विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बापजी गोडसे, नारायणजी भगत, के.पी. आव्हाड साहेब, बन्सी पाटील नाईकवाडी, भाऊसाहेब शिंदे, विष्णुपंत रहाटळ, भानुदास शेठ मुंगसे, प्रशांतजी चौरे, बाळासाहेब निकम असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मान्यवरांपैकी काही मान्यवरांना मी या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये, आता खूप म्हणजे पंचक्रोशीपेक्षाही जास्त गावातून, नाशिक जिल्ह्याच्या विविध क्षेत्रातून या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्याचबरोबर राहुलजी सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि यानंतर सर्वांनाच विनंती करतो, कुणालाही सांगण्याची गरज नाही, कारण वेळेची मर्यादा आपल्याला आहे, 12:15 वाजलेले आहेत आणि ऊन पण बरंच आहे. आणि म्हणून लोकनेते शांताराम ढोकणे साहेब आणि एकनाथजी ढोकणे साहेब यांच्या स्मृतींना, त्यांच्या विचारांना आदरांजली वाहण्यासाठी सर्वप्रथम मी सोमनाथजी भिसे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या 2 मिनिटांमध्ये, प्रत्येक वक्त्याने सांगण्याची आवश्यकता नाही, 2 मिनिटांमध्ये आपलं वक्तव्य या ठिकाणी सादर करावं आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावं. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आपल्या पांडुर्ली गावचं नेतृत्व प्रथम नागरिक आदरणीय पंढरीनाथ पाटील धर्माजी ढोकणे यांचे ज्येष्ठ बंधू कैलासवासी शांताराम पाटील ढोकणे आणि आमच्या अण्णा एकनाथ पाटील ढोकणे यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांना या ठिकाणी आपण सर्वजण भावपूर्ण आदरांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. त्यातली त्यात आज या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या महाराजांनी जी आपल्याला कीर्तनरूपी सेवा दिली, त्यामध्ये अतिशय सुंदरतेचे वेचावे, सुंदर करुणी मांडावे असा नवनिर्मितीचा मूलमंत्र आपल्याला या ठिकाणी सांगितला. तो आपण सर्वांनी या ठिकाणी श्रवणही केला, परंतु तो केवळ श्रवण करून ठेवण्यापेक्षा त्याची खऱ्या अर्थाने आपण अंमलबजावणी करावी, तो खऱ्या अर्थाने अस्तित्वात आणावा. नक्की तो जर आपण आचरणामध्ये जर आणला तर आपल्या संसारामध्ये काही दुःखाचे अडसर असतील ते नक्कीच दूर झाल्याशिवाय राहणार नाही. शांताराम पाटील आणि आमच्या अण्णा एकनाथ पाटील ढोकणे यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय सिन्नर तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये एक उमदं नेतृत्व, ज्यांनी या संबंध परिसरामध्ये अतिशय सुंदर अशी विकासाच्या माध्यमातून रचना या ठिकाणी उभं केली. आणि संतांच्या भूमिकेमधून जर सांगायचं म्हटलं तर जगामध्ये अनेक लोक आहेत. कुणी पैशाला धन मानतं, कुणी संपत्तीला धन मानतं, कुणी इस्टेटीला धन मानतं, परंतु शांताराम पाटील ढोकणे आणि आमच्या अण्णा एकनाथ पाटील ढोकणे यांनी
कधी पैशाचा हेवा केला नाही, कधी संपत्तीचा हेवा केला नाही, कधी इस्टेटीचा हेवा केला नाही. त्यांनी फक्त आहे त्याच्यामध्ये धन मानलं. अगदी तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर आम्हा घरी धन शब्दांची तरत नाही, शब्दांचीच सहस्र यत्ने करू, शब्द हेच आमचे जीवाचे जीवन, शब्दाची वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्द हाची देव, शब्दानेच गौरव पूजा करू. अशा तुकाराम महाराजांच्या पावलावरती पाऊल त्यांनी या ठिकाणी संसार केला. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन ती लोकी. अशा या भाऊंना या ठिकाणी खूप काम केलेलं आहे. त्यांना मी उजाळा देतो. मी माझ्या सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्वाणाचे हात ज्याचे तोच माणूस सुंदर आहे, देव तोच, संत तोच, चालतं बोलतं मंदिर आहे. अशा माणूसरूपी देहरूपी मंदिरामध्ये या ठिकाणी आठवणींना उजाळा दिला सोमराजजी भिसे यांनी. यानंतर मी बंडूनाना भाबड यांना विनंती करतो की त्यांनीही मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी आपल्या श्रद्धांजलीपर विचार ठेवावेत. बंडूनाना भाबड. आज 1 वर्ष झालं ढोकणे परिवारातील शांताराभाऊ ढोकणे आणि एकनाथांना ढोकणे हे आपल्यामधून निघून गेले. खरं तर माझ्या कॉलेजच्या जीवनानंतर माझ्या राजकीय प्रवासाला जी सुरुवात झाली ती शांताराम भाऊ बरोबर झाली. ते मार्केट कमिटीला पहिल्यांदा उभे राहिले आणि आम्ही कॉलेजला असतानाच त्यांच्या प्राचार्याची धुरा या ठिकाणी आम्ही खांद्यावर घेतली. तेव्हापासून तर आतापर्यंत या 30-35 वर्षाच्या प्रवासामध्ये भाऊंनी अनेक लोकांना आमदार करण्यामध्ये, अनेकांना जिल्हा परिषद सदस्य करण्यामध्ये, पंचायत समिती असेल, ज्या ज्या राजकीय क्षेत्रामध्ये जो जो तिथं त्यांचा मित्र उभा राहिला असेल, त्यांना खऱ्या अर्थाने साथ आणि त्यांना निवडून आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. खरं म्हणजे नंतरच्या काळात या ठिकाणी आदरणीय भगीरथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आमचा हा फार मोठा एक ग्रुप तयार झाला होता आणि सातत्याने प्रत्येकजण प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये काही एकमेकांना साथ देत होता. परंतु अचानक असा प्रसंग आला की या कोरोनाच्या महामारीमध्ये भाऊंना आपल्यामधून जावं लागलं. खरं म्हणजे महाराजांनी या ठिकाणी सांगितलं, सुंदर असं सगळं या ठिकाणी बनवलेलं आहे, परंतु जर माणूस सुंदर असेल तर ते सगळंच सुंदर होतं. असे आमचे शांताराम अत्यंत सुंदर आणि अत्यंत प्रेमाळू होते. म्हणून तो या ठिकाणी एका प्रेमाच्या नात्याने जो धागा जोडलाय, त्या धाग्याच्या नात्याने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा या ठिकाणी येऊन दाव्याला किंवा अंतविद्याला येता नाही आलं हे खंत मनामध्ये होती. म्हणून या आजच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या दोन्ही बंधूंना मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. यानंतर रतनजी जाधव यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले श्रद्धांजलीपर विचार ठेवावेत. रतनजी जाधव. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती, कोणी जागा सोडायची नाही. एक 10 मिनिटाचा कार्यक्रम फक्त बस. हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील आणि उपस्थित सर्व शोकाकुल ढोकणे परिवार प्रेम करणारे सर्व आपतेष्ट नातेवाईक, मित्र परिवार, या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नेते मंडळी आहेत, परंतु वेळेच्या अभावी सर्वांचे नावं या ठिकाणी घेता येणार नाही. परंतु गेल्या 1 वर्षापूर्वी या ढोकणे कुटुंबातील आमचे अतिशय जवळचे मित्र शांताराम पाटील ढोकणे आणि एकनाथ भाऊ ढोकणे यांचं या कोरोनाच्या काळामध्ये या ठिकाणी अतिशय दुःखद असं निधन झालं आणि त्यांच्या जाण्यामुळं ढोकणे परिवारावर अतिशय मोठं या ठिकाणी फार मोठं दुःखाचा डोंगर कोसळला. आपल्या सर्वांना या ठिकाणी हे दोघेही जण गेल्यानंतर दुःख झालेच असेल, परंतु सगळ्यात जास्त दुःख या ठिकाणी या जन्मदात्या माऊलीला झालं आहे की ज्या माऊलीने या ठिकाणी या दोन्ही मुलांना जन्म दिला, लहानचं मोठं केलं आणि अतिशय चांगले दिवस आले असताना या ठिकाणी हे माणसं या ठिकाणी दोघे या ठिकाणी अचानक निघून गेले. परंतु मी धन्यवाद देतो पंढरीपाठ ढोकणे आणि माणिक भाऊ, कुठेही न म्हणता 1 वर्षामध्ये त्यांच्या प्रपंचाचा जो गाडा ढोकणे पाटलांनी या ठिकाणी व्यवस्थित रुळावर आणून ठेवला होता, तोच गाडा आणि नुसता प्रपंचच नाही तर गावाची समाजसेवा हे सर्व या ठिकाणी या दोघेही चुलत्या पुतण्यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं लावून धरलं
त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. तसंच सांगायचं झालं या ठिकाणी आपल्या उपस्थितीवरून या ठिकाणी लक्ष देतं की शांताराम भाऊंचं संबंध, त्यांचं कार्य संबंध जिल्हाभर असं पसरलं होतं. मला त्यांच्या बरोबर काम करण्याची जी संधी मिळाली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांचे जे विचार होते, त्यांचं जे काम करण्याची पद्धत होती, ही मला अतिशय जवळून अनुभवली. आणि म्हणून असा एवढा थोर माणूस या ठिकाणी गेल्यानं आपल्याला सर्वांना या ठिकाणी अतिवास दुःख झालंय. मी माझ्या जाधव कुटुंबाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं शांताराम भाऊ आणि एकनाथ भाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर शिवाजीराव करंजकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले श्रद्धांजलीपर विचार ठेवले. उपस्थित बंधू भगिनी, माझे स्नेही शांताराम भाऊ यांनी माझ्या हृदयात एवढं मोठं स्थान निर्माण केलं आहे की तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे कीर्ती धोंडापाणी देव रोकडा सज्जनी, मी शांताराम भाऊमध्ये माझ्या कुटुंबासाठी देव बघितलेला आहे. दिनकरप्पा आराव या ठिकाणी बसलेले आहेत. माझ्या मुलाची एंट्री होती साखर कारखान्याच्या हायस्कूलमध्ये. नको ते आमिष घेऊन लोक रांगेत उभे होते. 97 अर्जांची एकच जागा होती. मी घाबरून गेलो. दिनकरराव आराव, स्वर्गीय आप्पासाहेब आरिंगळे आणि शांताराम भाऊंची नाशिक रोडला काहीतरी बैठक झाली आणि रात्री 1 वाजता शांताराम भाऊ माझ्या घरी आले. साक्षात देवाच्या स्वरूपात आले की राजे कोणाला म्हणायचं नाही, कोणाला विनंती करायची नाही. तुमच्या मुलाची तुम्हाला जितकी काळजी नाही त्याच्या थापट काळजी आम्हाला आहे. तुमच्या मुलाची ऑर्डर तयार आहे, कोणालाही म्हणू नका. माझ्यासाठी देव ठरलेला हा माणूस दिनकरराव आप्पा त्याचे प्रमुख साक्षीदार आहे. यांना मी भावपूर्ण त्यांच्या चारित्र्याविषयी मी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि कधी काळी तर सिन्नर तालुक्याचा इतिहास लिहिला गेला, राजकीय सामाजिक, तर समाजाच्या मनावर राज्य करणारा शांताराम भाऊंचं पान त्या इतिहासाच्या पानात असल्याशिवाय राहणार नाही. अशी नक्की सद्भावना, अशा भावना ज्या समाजाच्या आहेत की ज्यांच्यामुळं या भागात शिंदे साहेब, लक्ष्मणराव हरकनंतर हा परिसर शांताराम भाऊच्या नावाने ओळखला जात होता. त्यांची सांपत्तिक स्थिती किती, त्यांची जमीन किती याच्यावरती परिस्थिती नव्हती. त्यांची वर्तणूक काय, समाजाविषयी त्यांची भावना काय, हे महत्वाचं होतं. म्हणून शांताराम भाऊंचा 1999 साली आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत त्याच ठिकाणी मी, मधुकर जेजुरकर आणि उत्तमराव ढिकले या ठिकाणी याच जागेवर निर्णय घेतला की शांताराम भाऊ फक्त समाजाचं नेतृत्व करू शकलो. आणि 99 साली आमच्या त्या कारखान्याचं व्हाईस चेअरमन केलं. त्यांनी माझी परतफेडही माझ्या मुलाला नोकरी दिली, माझ्या कुटुंबाला स्थैर्य मिळवून दिलं. त्याबद्दल मी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आणि माझ्या करंजकर कुटुंबाच्या वतीनं त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो. यानंतर मराठा विद्याप्रसारक सभा संचालक सचिन भाऊ पिंगळे आणि त्यानंतर चिटणीस मान्य डॉक्टर सुनीलजी ढिकले या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतील. शोकाकुल बंधू आणि भगिनी, मागचा सगळ्या 2 वर्षाचा काळ तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच घरापर्यंत अत्यंत वाईट असा काळ घेऊन गेला. भाऊंचं जाणं खऱ्या अर्थानं समाजाचं अतोनात असं नुकसान. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे भाऊ, सातत्यानं पायाला बिगरी लावून फिरणारे भाऊ, समृद्धी महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांची एकजूट आणि जो काही लढा भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी लढला गेला त्याच्या इतिहासामध्ये या ठिकाणी परावर्तित होऊन जो काही न्याय शेतकऱ्यांना मिळाला त्याचे अर्धवी असणारे भाऊ आणि मराठा विद्याप्रसारक समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सतत सातत्यानं मार्गदर्शन करणारे भाऊ, असं विविधांगी रूप भाऊंचं तुम्ही आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी बघितलं. त्या भाऊंना तसेच त्यांचे बंधू एकनाथ पाटील सुद्धा त्या काळामध्ये गेले. कुटुंबाचं मोठं नुकसान झालं, समाजाचं नुकसान झालं. या दोघांनाही मी मराठा विद्याप्रसारक समाजाच्या वतीनं, माझ्या पिंगळे कुटुंबियांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. यानंतर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे चिटणीस डॉक्टर सुनीलजी ढिकले. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी,
आज बघता बघता कैलासवासी शांताराम भाऊ आणि एकनाथ भाऊंना जाऊन वर्ष झाले. खरं तर जन्माला आलेला माणूस काहीतरी मृत्यूला सामोरा जाणारच असतो. जन्म आणि मृत्यू हे ईश्वराचे संकेत असतात. पण काही व्यक्ती जन्माला आल्यानंतर जन्माचं रहस्य खऱ्या अर्थाने समजून घेतात, आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाची समाजाची सेवा घडवतात आणि अशाच व्यक्ती त्या समाजाला कायम प्रिय असतात. मला असं वाटतं शांताराम भाऊ एक त्यातलंच एक व्यक्तिमत्व आणि म्हणूनच त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एवढा मोठा जनसमुदाय आज इथे उभा आहे. व्यक्तिगत माझा आणि भाऊंचा कारखान्यामध्ये नेहमी वारंवार परिचय असतो. आदरणीय डिकले साहेबांबरोबर भाऊंनी खूप काम केलं. कोणी काय धन कमवतो, कोणी सत्ता कमवतो, भाऊंनी माणसं कमवली होती आणि असेच माणसं डिकले साहेबांना फार आवडायची. त्यामुळे डिकले साहेबांचा आणि भाऊंचा फार जवळचा संबंध होता. अशा भाऊंच्या जाण्यामुळे आज त्यांच्या डोकणे कुटुंबियांवर, या पंचक्रोशींवर, त्यांच्या मित्रमंडळींवर जे काही दुःख झालं ते दुःख दूर करण्यास त्या सर्वांना ईश्वर चिरशांती देऊ. शांताराम भाऊंना आणि एकनाथ भाऊंना त्या दोघांच्या आत्म्या चिरशांती मिळू एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आमच्या डिकले कुटुंबियांकडनं, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेकडनं, आमच्या सर्व डॉक्टर मंडळींकडनं आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व रहिवाशांकडनं शांताराम भाऊ आणि एकनाथ भाऊ या दोघांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. यानंतर कैलासराव भोसले यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले श्रद्धांजली ठेवावे. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले. शोकाकुल बंधू आणि भगिनी, शांताराम भाऊ पाटील आणि एकनाथ भाऊ यांच्या जाण्याने जी काही पोकळी निर्माण झालेली आहे, त्यांच्या कुटुंबियावरती असेल, समाजामध्ये असेल, निश्चितच तिची उणीव आपल्या सर्वांना भासेलच. पण मी शांताराम भाऊंच्या बाबतीमध्ये तुम्हाला एक किस्सा सांगतो. हा जो समृद्धी मार्ग इथून चाललेला आहे, या समृद्धी मार्गामध्ये ज्या काही जमिनी इथल्या शेतकऱ्यांच्या गेल्या होत्या, त्या जमिनी गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना भरपाई कशी मिळवून द्यायची जास्तीत जास्त, याच्यासाठी त्यांनी माझ्याशी संपर्क केला. कारण आम्ही पण त्या भागामध्ये एक्सप्रेस लाईटचे जे टावर आहे, त्या टावरच्या खाली ज्या काही द्राक्ष बागा गेल्या होत्या, त्या बागेंना भरपाई मिळवून देण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने जो पुढाकार घेतला, त्याच्यामध्ये ते जे काम आमचं केलेलं होतं, ती जी भरपाई होती, त्या भरपाईसाठी आमच्या काही कलेक्टर असतील, प्रांत असतील, तिकडे ज्या मिटिंगा झाल्या, त्याच्यामध्ये जे काही द्राक्ष बागेचं वय असेल, किती पैसे मिळाले पाहिजे, एका झाडाचे पैसे किती, त्याचं वय किती, याच्यावरती शांताराम पाटील आणि त्यांचे मित्र रवींद्र बोराडे या दोघांनी येऊन आणि कलेक्टर ऑफिसमधून माझ्या नावाचं प्रोसिडिंग काढलं. तिथं त्या प्रोसिडिंगमध्ये जी भरपाई लिहिली होती ती आणून आणि ते भांडून ह्या भागातील शेतकऱ्यांना त्याप्रमाणे पैसे मिळवून दिले, असं शांताराम भाऊचं काम होतं. आणि विशेष म्हणजे मनमिळावू स्वभाव. द्राक्ष बागायतदार संघाच्या पुण्याच्या बालेवाडी सेमिनारला सुद्धा ते 3-3 दिवस येऊन हजर राहायचे. आणि इथं जे काही आदर्श त्यांनी घडून दिला, त्यांच्या मुलाला संचालक करण्यासाठी त्यांनी मला शब्द टाकला माणिकला. माणिक असतील, पंढरीनाथ भाऊ पाटील असतील, माणिकला संचालक आपण तिथे द्राक्ष बागायतदार संघामध्ये केलं. पण त्यांचा जो मनमिळावू स्वभाव, त्या स्वभावा खातर ज्यावेळी तिथं द्राक्ष बागेच्या म्हणजे ते राजकीय क्षेत्रात जरी होते, पण ज्यावेळेस तिथं राजेंद्र पवार बारामतीवरून ज्यावेळेस आले, किंवा अजितदादा असतील राजकीय म्हटलं तर, शेतीचा विषय असेल तर राजेंद्र दादा पवार जे केविकेचं काम बघता आता, ते सुद्धा शांताराम पाटीलांच्या घरी येऊन भेट देऊन आमच्या समवेत आले, भेटी दिल्या, इथं येऊन त्यांची सगळी माहिती घेतली, शेती बघितली. असं त्यांचं आदर्श काम होतं. आज त्यांनी सुद्धा मला निरोप दिला का मी आज जे काही त्यांच्यासाठी जे काही आपल्याला आदरांजली इथं अर्पण करायची, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं का बारामतीकरांच्या वतीने, पवार फॅमिलीच्या वतीने, राजेंद्र दादा पवार, रोहित पवार असतील यांच्या कुटुंबियाच्या वतीने आणि द्राक्ष बागायतदार संघ, महाराष्ट्रातील पूर्ण द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने आणि भोसले कुटुंबियांच्या वतीने मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. या ठिकाणी आता फक्त 2च वक्त्यांची मनोगत आणि भाषणे राहिली आहेत. तत्पूर्वी मी मगा उल्लेख केल्याप्रमाणे शांतारामजी ढोकणे साहेब यांचं कार्य आणि कर्तृत्व फार मोठं आहे. विशेष म्हणजे
पांढुर्ली गावचे पहिलं नेतृत्व सरपंच म्हणून 84 ते आजतागायतपर्यंत त्यांनी भूषवलं. त्यानंतर त्यांचा आदर्श घेऊन नवीन नेत्यांच्या सहवासात येऊन मान्य आमदार, खासदार, मंत्री आणि इतर मान्यवरांच्या सहकार्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद 93 ते 98 पर्यंत भूषवलं. आणि आपल्याला माहितीच आहे की 99 ते 2004 नाशिक सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि व्हाईस चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केलं. आणि सहकार क्षेत्रामध्ये क्रांती करण्यासाठी पुन्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यभार त्यांनी सांभाळला आणि सहकार महर्षी म्हणून ते उदयाला आले. शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक कामे त्यांनी केली. गावाच्या विकासातील कामांची, त्याचबरोबर PSC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी येथे झालं. त्याचबरोबर गावातील पाणीपुरवठा, सिन्नर बाजार समितीची उपशाखा अशी गावामध्ये उभारण्यात आली. त्यांच्या आशीर्वादाने आजतागायत शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती, त्याचबरोबर बाजार समिती चाळणी त्यातील विभागाला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांचा विकास झाला. गावातील विविध छोटी मोठी कामे करून गावाचा सर्वांगीण विकास साधून सिन्नर तालुक्यामध्ये पांढुर्ली गावाची विशेष ओळख त्यांच्यामुळे तयार झाली. भाऊंना गोरगरिबांचे जनक म्हणून, अन्नदाते म्हणून संबोधलं गेलं. त्यांच्या हातून अनेक गोरगरिबांचे लग्न कार्य, त्याचबरोबर दशक्रियाविधीसारखे कार्यरत असतील किंवा अंतिम सरकारे असतील त्यासाठी त्यांनी मदत केली आणि गोरगरिबांचे संसार बघण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये त्यांच्याविषयी प्रेम आणि आदराची भावना तयार झाली आणि गावातील एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. लोक त्यांना अन्नदाते, प्रेमाचा सागर, दयेचं पांघरून, शांतीचे प्रेमदूत असं संबोधू लागले. आणि विशेष म्हणजे हे कार्य करत असताना अचानक त्यांच्यावर काळाने जरी घाला घातला असला तरीही त्यांचं कार्य आपल्या समोर इथे आहे. अनेक थोड्या मोठ्या नेत्यांच्या सहकार्याने, मग त्यामध्ये माजी आमदार गडाखनाना असतील, माजी मंत्री दिगोळे साहेब असतील, आमदार कोकाटे साहेब असतील, माजी आमदार राजाभाऊ वाजे असतील, नामदार छगनरावजी भुजबळ साहेब असतील, माजी खासदार वसंतराव पवार, खासदार हेमंतप्पा गोडसे, त्याचबरोबर प्रकाशशेठ शहा, प्रकाशशेठ वाजे अशा अनेक मान्यवरांच्या सहकार्याने त्यांनी अनेक कामे आपल्यासमोर उभी केली आहेत. आदर्श कुटुंब प्रमुख म्हणून संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांच्या हातून समाजसेवा घडली. त्यांचे बंधू पंढरनाथ धर्माजी ढोकणे हे आज सरपंचपद त्यांच्या आशीर्वादाने भूषवत आहेत. धार्मिक कार्य म्हणून विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर, मूर्तीची स्थापना करून त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे. असे अनेक कार्य त्यांनी उभं केलं आहे. त्याचबरोबर महान तपस्वी लक्ष्मणगिरीजी महाराज यांच्या समाधीचं व जागेच्या कामाचं, मोलाचं सहकार्य करून धार्मिक कामही त्यांनी केले आहेत. त्यांचे लहान बंधू अच्छे प्रेमळ शेतीविषयी प्रगतशील शेतकरी म्हणून एकनाथभाऊ धर्माजी ढोकणे अण्णा यांचे नाव लौकिक होता. शेतीमध्येही त्यांनी अनेक प्रकारची पिकं घेऊन, द्राक्ष बागायत, त्याचबरोबर इतर पिके घेऊन त्यांनी नावलौकिक मिळवला आणि तेही घरातील आदर्श पुरुष म्हणून, प्रगत असं व्यक्तिमत्व म्हणून भाऊंच्या पाठोपाठ हरपलं गेलं आणि त्यामुळे ढोकणे कुटुंबियांना फार मोठी हानी सोसावी लागली. परंतु ढोकणे कुटुंब आजही ही हानी सोसून खंबीरपणे आपली वाटचाल करत आहेत आणि म्हणून आदर्श नेतृत्व, आदर्श शेतकरी आपल्यातून हरपले आहेत. अशा शांताराम भाऊ आणि त्यांचे बंधू एकनाथजी यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मी ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट भगीरथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले श्रद्धांजलीपर विचार ठेवावेत. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, शांताराम भाऊ आणि एकनाथांना यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. तर म्हणजे मी बोलण्याची परिस्थिती नाही, पण आमचे सगळे मित्र बंडूनाना असतील, रतनांना असतील, या सगळ्यांनी जे काही शरदकर असतील यांनी या ठिकाणी त्यांच्याविषयी विचार मांडले. त्यांच्याशी मी तर सहमत आहेच, पण यांचा सगळ्यांचा मी एक प्रमुख होतो. अनेक ठिकाणी मित्रांना आहे, समोर अनेक मित्र बसलेले आहेत. तिकडे गोरड्यांना ठरवले, गोरड्यांना मी बोलायला पाहिजे होतं पण आता वेळ नाही. आणि एक खूप असा म्हणजे एक परिवार, एक कुटुंबाचं असं नातं होतं.
त्याच्यामध्ये प्रमुखाची भूमिका खरं म्हटलं तर ती शांताराम भाऊंचीच होती. शांताराम भाऊ सगळ्यांना आम्हाला एकत्र आलं. कुठे ना कुठे म्हणजे नाशिक, शिन्नर आणि शेवटी काही नाही झालं तरी इथं वस्तीवर चर्चा, जेवण, गप्पा ह्या सगळ्या होत असत. आणि त्यांचा स्तर पण वेगळा होता. कोणाची निंदा नालस्ती हा विषय नव्हता. एक सकारात्मक दृष्टीने तो सामाजिक विषय असेल, राजकीय असेल, शिक्षणाचा असेल, कृषीचा असेल, या विषयावर म्हणजे दोरड्यांना असल्यामुळे बाकीचे सगळी गर्दी मंडळी असल्यामुळे एक 15 दिवसातून महिन्यातून तरी आमची खूप चर्चा होती. आणि त्यामुळं आणि आमचं नातं की सगळेच जे काही आमची ही सगळी मित्रमंडळी अजून खूप नावं आहेत. तर हे एक असा एक परिवार हा तालुक्यामध्ये तयार झालेला होता. विष्णू वाजे जे दिसले की समजायचं की भाऊ आले, भाऊ दिसले की समजायचं त्याच्या बरोबर आहे ना. विष्णू वाजे त्यांच्याबरोबर आहे, बाळासाहेब काही चुकत नाही ना. आणि असं हे सगळं वातावरण होतं. कौटुंबिक दृष्टीने तर माझ्या म्हणजे सांगता येत नाही आणि सांगू पण शकत नाही. म्हणजे अजूनही असं वाटतं की शांताराम कुठून तरी आणि कधीतरी ऑफिसमध्ये येते, मी ऑफिसमध्ये नसतो तर घरी येते, असा भास सारखा होत राहतो. आणि म्हणून असा वेगळा असं एक नातेसंबंधापेक्षाही एक ऋण बनलं. आणि ते सगळ्यांचे एक होते. आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम नाशिकला आले तर पहिल्यांदा ते पाय ठेवला डॉक्टर झाकीर शेख झालं का मग कोर्ट आणि मग काय गावातलं काम असेल, हॉस्पिटल, बाजार वगैरे काय असेल ते करणं, अशी ती दिनचर्याच त्यांची ती होऊन गेलेली होती. तर खूप सकारात्मक, कोणाचाही द्वेष आयुष्यात केला नाही माणसाने, कोणाचाही मत्सर केला नाही. फक्त एक गोष्टी आमच्यासारख्या माणसाची राहून गेली, त्यांची इच्छा आमची राहून गेली की शांताराम भाऊंनी गावात नेतृत्व केलं वेगवेगळ्या माध्यमातून, भाऊंनी तालुक्यात नेतृत्व केलं बाजार समितीच्या माध्यमातून किंवा साखर कारखान्याच्या माध्यमातून. पण त्यांनी जिल्हा स्तरावर नेतृत्व करावे ही आमची सगळ्यांची खूप इच्छा होती. आमची जिल्हा परिषद माध्यम असेल, बँक असेल किंवा इतर काही असेल. पण लोकांना ते समजले हे पण मी स्पष्टपणे सांगतो. शांताराम भाऊ अनेकांना समजले नाही. ते जर समजले असते तर मी जे म्हणाल ते कधीच होईल असतं. त्यामुळे समाजामध्ये हे चालतं. आणि अलीकडे ते खूपच सुरू झालं आहे. देश मत्सर कुटुंबापासून सुरू झालं आहे, तर समाज फार दूर राहिला. आणि त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या माणसांची माती कशी होते हे आपण दिवसाढवळे सगळीकडे पाहतो, सगळ्या क्षेत्रात पाहतो. आणि त्यामुळे शांताराम भाऊ काही त्याला अपवाद नव्हते. कुटुंबासाठी खूप केले. मला खूप प्रश्न माहिती, त्यांनी जे जे काही केलं ते सगळं माहिती. जमिनीच्या खरेदीपासून कशा अडचणी आम्हाला झाल्या त्या सगळ्या गोष्टी माहिती. पण तिघा भावांचा म्हणजे असंही म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशासारखी भावना जे एकाने फक्त राजकारण समाजकारण पाहायचं, दुसऱ्याने गावातलं पाहायचं आणि तिसऱ्याने फक्त शेती आणि शेती पाहायची. एकनाथांना ते सगळंच म्हणजे शेतीतून जे काही उत्पन्न निघत होतं, द्राक्ष द्राक्ष बागातून असो, टमाट्याचं असो, ते सगळं श्रेय एकनाथ अन्नदा आहे. कधी म्हटलं नाही किंवा मी कष्ट करतो पण मी बाहेर फिरतात भाऊ बाहेर फिरतो, कधी हे नाही. कोणी यावं कधी यावं, किती मंत्री या घरामध्ये येऊन नाही म्हणजे अन्नदान सगळ्याच लोकांना केलं. पण शांताराम भाऊंची वस्ती आपण जेवण तिथे करू असे म्हणणारे आणि मी माझ्या याच्यात तरी 7-8 मंत्री आहेत आणि ते ऐनवेळी आले. पण मावशी असेल, सगळ्या घरातल्या भगिनी असतील, निम्या रात्री माणसं आले तरी ते उपाशी कधी गेले नाही. अन्नदान हे खूप मोठं काम त्यांनी कुटुंबाने केलं आणि त्याचं फळ पण मिळालं बरं का, नाही असं पण नाही. पण त्याचा शेवट जो अजून इथं म्हणाले
70% झाला होता, अजून एक 30% अपुरा राहिला होता, तो राहून गेला. ते गेले खरं म्हणजे आदल्या दिवशी कोरोना होता, कोरोना भेटून देत नाही. काही पण डॉक्टरांना हे करून ते करून मी स्वतः गेलो आणि त्याच वेळेला खरं म्हणजे समजलं होतं की आता गोष्टी हातात राहिल्या नाही. थोडंसं चुका झाल्या आणि ते कबूल करण्यात पण काही हे नसावी. आमचंही थोडंसं आम्हाला वाटलं की त्याच्यासारखे 2-3 दिवस असतील एक मिनिट, पण ते वाटायचं पण आणि परत जायचं आणि त्याच्यामुळे हे करता पैसा वगैरे आमच्याकडे प्रश्न पण नाही. शेवटची वेळ अशी आली होती की आम्ही मी तर स्वतः असं बरोबर की एअरवच होऊन आणि डायरेक्ट साऊथला मद्रासला केरळला घेऊन. पण एक तर ते मिळेना पण माहिती नसेल आम्ही. मी प्रयत्न केले, मी आधी दादांना म्हणालो कसे पाटील साहेबांना पण त्यांनी प्रयत्न करून मिळालं. आणि दुसरी गोष्ट अशी की डिटोरेट बॉडी डिटोरेट होतं म्हणजे कॉम्यात गेलेली होती आणि शेवटी रात्री 5-6 तासामध्येच जे घडायला नको ते घडलं आणि एकनाथ अण्णांचं तर कधी वाटलं पण नाही ह्या वयामध्ये एकनाथ अण्णा आणि अशा परिस्थितीमध्ये. आणि म्हणून आघात किती सहन करायचं. तालुक्यामध्ये 2-3 घरं अशी आहेत की कुटुंबाच्या कुटुंब बसतं, पण हे कुटुंब थोडंसं वेगळं. त्यांनी कुटुंबाचा कधी विचारच केला नाही, म्हणजे केला पण कुटुंबाच्या विचाराबरोबर त्यांनी समाजाचा विचार केला. मला आणि त्या माहिती कधी आलो सकाळी तर ते गावामध्ये असले लोक वाट पाहत राहायचे. अर्धा तास झाला, 1 तास झाला, 1 तास झालाय, शांताराम भोपळा येईना गावामध्ये. कोणाला 100 रुपये औषधाला, कोणाला 50 रुपये, कोणाला 200 रुपये आणि ते कधी नाही म्हणायचं. आणि मग त्या लोकांची काय आज मानसिकता आहे. म्हणजे मी त्यावेळेला अंत्यविधीच्या वेळेला आलो, काय लोक म्हणजे रडताना मी लोक पाहिली, साधी माणसं नाही तर इथं असं पण गरीब ज्यांना कुणी नाही त्यांचा वाली म्हणून शांताराम म्हणून काम केले. खूप बोलतंही साहेब, खूप बोलण्यासारखं आहे, पण वेळ पण खूप झाला आहे. पण आपण सर्वजण त्या ठिकाणी म्हणजे सगळे त्यांचं जवळचे ते काय चुकले काय समोरचे काय माणुसकी यालाच म्हणतात. आपण सर्वांनी ती जपली त्याबद्दल सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. नाशिक वकील संघाचे अध्यक्ष आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचे माजी सभापती ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे, त्यानंतर दिनकर आप्पा आढाव यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपले विचार व्यक्त करायचे आहेत. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनी, शांताराम भाऊ आणि अण्णा या दोघांना आपण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आज शेवटची आदरांजली अर्पण करतोय. खरं म्हणजे अनेक वक्त्यांनी भाऊंबद्दल जे काही त्यांचे वर्णन केले ते अत्यंत सार्थ आणि यथार्थ असं आहे. मराठा विद्याप्रसार संस्थेचे ज्येष्ठ सभासद असणारे शांताराम भाऊ यांनी या परिसरातील सगळ्या लोकांचा अतिशय बारकाईने अभ्यास केला होता. त्यांच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सामील होते. अलीकडच्या काळामध्ये समृद्धी मार्गाच्या निमित्तानं अनेक वेळा ते कोर्टात येत असत. आमचे सहकारी ॲडव्होकेट रवींद्र बोराडे असतील, त्याचप्रमाणे वाजे साहेब असतील, या सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न काही प्रमाणामध्ये सोडवण्याचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केला होता. आणि मी भाऊंना गमतीने म्हणायचो की तुम्ही आता तालुक्यामध्ये खूप काम केले, जिल्हा स्तरावरती काम करा. मराठा विद्याप्रसार संस्थेचे तुम्ही ज्येष्ठ सभासद आहात, यावेळेस तुम्ही तालुक्याचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. आणि भाऊंनी सुद्धा त्या ठिकाणी मान्यता दिली होती, परंतु काळाच्या मनामध्ये काही वेगळंच होतं आणि कोरोनाच्या काळामध्ये दुर्दैवानं या दोघांनाही आपल्यातून जावं लागलं. मी ईश्वरचरणी प्रार्थना करेल की त्यांच्या आत्म्याला परमेश्वराने शांती द्यावी. मराठा विद्याप्रसार संस्थेचे सर्व सभासद, आमचे ठाकरे कुटुंबातील सर्व घटक आणि जिल्ह्यातील आमच्या सर्व वकील बंधू भगिनींच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. या ठिकाणी नाशिक सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन, ज्येष्ठ नेते मुरलीधर पाटील उपस्थित झाले आहेत. त्याचबरोबर मराठा विद्याप्रसारक सभा संचालक भाऊसाहेबजी खातडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. आणि दिनकर आप्पा आढाव, त्यानंतर माजी महापौर दशरथ आप्पा पाटील.
उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, खरं म्हणजे गेल्या 2 वर्षाचा काळ अतिशय कठीण गेला आणि आपल्यातली बरीच चांगली माणसं आपल्यातून निघून गेली. तसंच शांताराम भाऊंचं 1 वर्षापूर्वी दुःखद निधन झालं. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ भाऊंचं दुःखद निधन झालं. खरं म्हणजे शांताराम भाऊ हे एक असं व्यक्तिमत्व होतं, मग ते कोणतंही सामाजिक असो, राजकीय असो, कुठल्याही क्षेत्रामध्ये, मग स्थानिक स्वराज्य संस्था असेल, तालुका लेवलची संस्था असेल, जिल्हा लेवलची संस्था असेल, प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक सामाजिक कामामध्ये शांताराम भाऊंशिवाय कोणतीही निवडणूक किंवा सामाजिक काम झालं नाही तालुक्यामध्ये असं म्हणावं लागेल. आणि निश्चितच वेळ बराच झालेला आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. परंतु लोकनेते म्हणून जे काही खऱ्या अर्थानं आपण त्यांचं त्या ठिकाणी कमान उभारलेली आजच्या जनसमुदायावरून निश्चितच एक लक्षात येतं की खरोखर शांताराम भाऊ हे लोकनेते होऊन गेलेले. आणि ज्याप्रमाणे शिवाजीराव करंजकरांनी सांगितलं की ज्यावेळेस तालुक्यातलं कोणताही इतिहास लिहिला जाईल, हा शांताराम भाऊंचं एक पान त्याच्यामध्ये अग्रेसर असेल असं मला वाटतं. त्यांच्याबरोबर मी जे काही नाशिक सहकारी साखर कारखान्यामध्ये काम केलं असेल, त्यांच्या समवेत 5 वर्ष काम करताना काम कसं करावं, कशा पद्धतीने करावं हे शिकण्याचं त्यांच्याकडून मिळालं. खऱ्या अर्थानं माणसं जोडणारं हे एक मशीन होतं. अनेक माणसं त्यांनी जोडली, तालुक्यामध्ये जोडली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जोडली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी चांगलं उत्कृष्ट काम केलं. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ बराच झालेला असल्यामुळं मी एकनाथ भाऊंना आणि आमच्या शांताराम भाऊंना नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आणि नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांनी केलेलं काम निश्चितच सर्वांच्या स्मरणामध्ये राहील. असंच त्यांनी उत्कृष्ट काम केलेलं आहे. त्यांना पुन्हा एकदा मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. उपस्थित सर्व आमचे जावई शांताराम पाटील ढोकणे आणि एकनाथ पाटील ढोकणे, पण एकनाथराव हे आमच्या बंधू भाऊंचे जावई, माझे जावई, आणि पंढरी पाटील, 3 भावांचा परिवार गेल्या कोरोना काळामध्ये भारत सरकार, राज्य सरकार दोघेही लढत होते आणि घरातली माणसं लढत असताना जात होती. माणसं जाताना प्रत्येक नातेवाईकाला वाटत होतं का मी शेवटचा हात लावायला तरी जाईल, पण कोरोना काही जवळ येऊन देत नव्हता आणि सरकार काही तुम्हाला धोका निर्माण होऊ नये म्हणून भेटून देत नव्हतं. आणि त्याच भूमिकेतून आज वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम म्हणून, पुण्यस्मरण म्हणून आपल्या आठवणी वर्षामध्ये काही कमी झालेल्या नव्हत्या. आणि म्हणून ढोकणे परिवाराने आपल्या सगळ्यांना आठवण देऊन का आपले दोन्ही भाऊ आपल्यात राहिले नाही, आपल्याला कळवलं आणि आपण सगळेजण सकाळी 9 पासून या ठिकाणी येऊन बसला. कारण की म्हणतात जागेवरती माणूस जाऊन हात तरी लावावा, तोंड तरी पाहावा, पण कोरोनाने तोंडही पाहून दिलं नाही आणि हातही लागून दिला नाही. म्हणून समाज सगळा या ठिकाणी माता भगिनी बांधवांपासून, गणवात सगळे सोयऱ्यांपासून, मित्र परिवारापासून आणि पंचक्रोशीतील जिल्ह्यातून 7-8 तालुक्यातून भाऊंचे, शांताराम पाटलांचे ज्यांच्याशी संबंध आले होते, सहकार, ग्रामपंचायत, सामाजिक बांधिलकी आणि शेतकरी बांधवांचा विषय माझी बाई कैलास भोसले म्हणाले. कारण की त्यांची जागा गेली, अजून त्यांची घरं झाली नाही, पण भाऊनी पहिली ज्यांच्या जागा गेल्या, झाडांचे, विहिरीचे, बांधाचे सगळे पैसे वसूल करून देऊन त्या शेतकऱ्यांना मिळवून दिले. आणि भाऊंचे 3ही बंगले, भगीरथ शिंदे साहेब, मला असं वाटतं देवाने कमीत कमी ते 3ही बंगले तरी पाहून द्यायला पाहिजे होते आणि जाऊन राहायला संधी द्यायला पाहिजे होती, पण देव कोणाचं ऐकत नाही. आणि त्यांच्या जाण्याने आपण या ठिकाणी सगळेजण श्रद्धांजली वाहतोय शिंदे साहेब, पण भाऊंनी समाजासाठी संघर्ष केलेला आहे, लढलेला आहे. त्यांचं एक काम प्रलंबित आहे. ठाकरे साहेब ती जबाबदारी मी घेणार आहे. प्रकाश लोंढ्यांना मी विनंती करणार आहे, तुम्हाला कोर्टात माहीत असेल एक केस प्रलंबित आहे, तर ते गावाने कृपा करून या पंचक्रोशीतील त्या ठिकाणी खोडा घातल्या जाणार नाही या दृष्टीने. कारण मागच्या परिवारावरती त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या केसमध्ये मला पूर्णपणे माहिती आहे माझे जावाई म्हणून. आणि म्हणून ती खरी श्रद्धांजली ठरेल. तिथे आपल्याला सवय असती, चांगलं होणार असेल, दुःखाच्या ठिकाणी सगळेच डोळ्यातून अश्रू काढतात आणि माणसं गेल्यानंतर पुन्हा जसे तसे राहतात, म्हणून ते अश्रू आपल्याला
जसे आहे तसे ठेवायचे. त्या प्रलंबित केसपासून आपल्याला त्या ठिकाणी मी प्रकाश लोंढ्यांना विनंती करेल आणि ते ऐकतील, मला खात्री आहे. दुसरी गोष्ट, त्यांची जी सामाजिक बांधिलकी होती समाजासाठी, तर माणिकला पदरात घ्यायचं आहे तुम्हाला. कारण की ह्या परिवाराने तुमच्यासाठी लढा दिलाय. म्हणून जे झाड असतं त्याला जी फळं येतात, दुसरी फळं येणार नाही, तर तेच फळ आलं पाहिजे. शांताराम पाटलांचं जे मनातले विचार होते, तुमच्यासाठी जी पेरणी होती, शेतकऱ्यांसाठी जी कायमचा लढा होता, गावासाठी होता, पंचकृतीसाठी होता, त्या माणिकला त्या ठिकाणी तुम्हाला सांभाळायचं आहे. आता घर तर पंढरी पाटलांना जावयांना सांभाळावं लागेल, जबाबदारी त्यांच्यावर आलेलीच आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ह्या सगळ्या व्यवस्थेकडे, ह्या परिवारावरती लक्ष द्यावा. आम्ही काय पावडे 2 मिनिटं येतो, तुम्ही 9 पासून बसले, आम्ही हळूहळू आलो आणि श्रद्धांजलीची भाषणं बोलायला लागलो. अगोदर तुम्ही येऊन बसला, त्यामुळे तुम्ही आमचे बोट मोडून म्हणून पटकन म्हणालो पटापट 2-2 शब्दात घ्या आणि पूर्ण करा. कारण की माणूस ज्यावेळेस येतो चेहऱ्याने येतो, त्याच वेळेस कुटुंबाला समाधान असतं. बोललं म्हणजेच पूर्ण होतं असं नाहीये. हे सगळे चेहरे ढोकणे परिवाराने पाहिले, त्यांना आज समजलं आमच्या परिवाराने जी सेवा केली तिचं पूर्णपणे सामाजिक बांधिलकी म्हणून सगळे राजकीय, शैक्षणिक, विविध क्षेत्रातील सहकार, सगळ्या भूमिकेतून लोक या ठिकाणी जे आलेले आहे त्या परिवारावरती प्रेम आहे. हे पंढरी पाटलाला आणि माणिकला पाहायला मिळालं, कुटुंबाला पाहायला मिळालं. कारण जे पेरतं तेच उगतं आणि म्हणून तेच समाजाने या ठिकाणी आज दाखवलं. आपण शांताराम पाटलाच्या परिवाराला पूर्णपणे भविष्यामध्ये पंचक्रोशीतील सगळे समाज बांधव सगळेजण आधार देतील, ताकद देतील. शांताराम पाटील हयात नाहीये ही आठवण त्यांना येणार नाही. पाटील हयात नाहीये ही आठवणीची जाणीव आपण या ठिकाणी होऊन देणार नाही, असं या ठिकाणी मी सिन्नर तालुका आणि सगळ्या 7 तालुक्यातील गणवताला या ठिकाणी मनापासून तुमच्याकडनं अपेक्षा ठेवतो. आणि शेवट पसायदान आणि 2 शब्द आपल्या सगळ्यांचं जे काही आपण संतांचं माझ्या कुंभमेळ्यामध्ये मी म्हणायचो, रामकृष्ण महाराज गायकवाडांच्या या ठिकाणी आपण शेवटचं श्रद्धांजली आणि पसायदान म्हणतील. त्यांनी पसायदानाला सुरुवात केली तर त्यानंतर देव सोडून कुणी आलं तरी आपण श्रद्धांजलीसाठी नाव घेऊ नये अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. या ठिकाणी माजी गटनेते दिनकरांना पाटील, उद्योजक आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब गडाख हे उपस्थित आहेत. यानंतर हरिभक्तपरायण रामकृष्णराजी महाराज दहवीतकर हे या ठिकाणी थोडक्यात आपले विचार ठेवतील आणि पसायदानाने या श्रद्धांजली सभेची सांगता होईल. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पदे नमः. या परिसराचे लोकनेते आणि संपूर्ण आपलं सामाजिक, वैचारिक, राजकीय पावित्र्य ज्यांनी शेवटपर्यंत जतन केलं आणि या संपूर्ण परिसराच्या अभ्युदयाकरता अत्यंत परिश्रम केले, कष्ट केले, स्वतःशी, कुटुंबाशी, या गावाशी, या परिसराशी प्रामाणिक राहून देव, धर्म, देश याकरता खऱ्या अर्थानं आपलं योगदान समर्पण केलं, असे कैलासवासी शांताराम धर्माजी ढोकणे, आम्ही त्यांना भाऊ म्हणायचो. त्यांचे बंधू एकनाथ पाटील अण्णा, खरं तर कोविडमध्ये हे दोघेही बंधू भगवत रूप झाले. खूप मोठे प्रयत्न, शर्तीचे प्रयत्न या कुटुंबाने, त्यांच्या चाहत्यांनी केले, पण यश आलं नाही. एक आदर्श नेता, आदर्श गावाला विचार देणारा असा एक त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा मी अनेक वर्षाचा साक्षीदार आहे. आणि जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्थांशी, सर्व संस्थांचे त्यांचे अनुबंध होते. या तालुक्यातल्या 4-5 आमदाराबरोबर त्यांना काम करण्याची संधी मिळाली. स्वतः आणि आपला परिवार त्याही बरोबर या गावाचा सर्वार्थाने त्यांनी विकास केला. खरं धावपळीमध्ये मी पहिल्यांदाच यायला हवं होतं, परंतु पाथरी या ठिकाणी पूर्व नियोजित कीर्तन सेवा होती, ती आठवून मी या ठिकाणी आलो. मी आपल्या सर्वांच्या वतीनं भगवतचरणी प्रार्थना करतो. आज त्यांचं चटश्राद्ध आहे, पार्वन श्राद्ध आहे, यालाच एकोदिष्ट श्राद्ध म्हणतात.
भारतीय तत्वज्ञानामध्ये पूर्वजन्माईत पुनर्जन्माईत परलोकाईत ती चिकित्सा मला करायची नाही. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये माझ्या एका ग्रंथाचं इंग्रजीत रूपांतर झालं. त्याच्यामध्ये सर्व भारतीय संकल्पना मी मांडलेल्या आहेत. तेव्हा भाऊ पुन्हा या कुटुंबामध्ये पुन्हा जन्माला येतील, या कुटुंबाची एक दिशा देतील, गावाला पण दिशा देतील, म्हणून त्यांचा पुनर्जन्म देखील सामाजिक आणि विचार क्षेत्रात, अभ्यास क्षेत्रात काम करण्याकरता पुन्हा त्यांना मिळेल अशी मला खात्री वाटते. मी आपल्या सर्वांच्या वतीनं या दोन्ही प्रेतात्म्यांना सद्गती मिळावी म्हणून भगवतचरणी प्रार्थना करतो. सर्वांनी उठून उभं राहावं, पसायदान होईल, एक शांती मंत्र होईल आणि कार्यक्रम संपेल. पायात आपलं काही चप्पल बूट असतील कृपा करून आपण हिंदू असल्यामुळे काढून ठेवावे. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे, जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पावो, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणजात, वर्षते सकळ मंगळी ईश्वनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता, चला कल्पतरूचे अरब, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन, ती सर्वाई सदा सज्जन सोयरी होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिलोकी, भजितो आदि पुरखी अखंडित, हानी ग्रंथोपजीवे विशेष लोकीये, दृष्टादुष्ट विजय व्हा. हे तमणे श्री विश्वेश्वरावो, हा होईला दान पसावो, हे नेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, हे नेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला, हे नेवरे ज्ञानदेवो सुखी. सर्वांनी अर्धा सेकंद जागेवर स्थिर उभं राहायचे, स्तब्ध उभं राहायचे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम शांति, हरि ओम शांति, हरि ओम शांति.